फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। ऍक्च्युअली आज आपला जो काही व्हिडिओ आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे। कारण झालं काय आहे की आपलं हे जे काही सायली फॅशन डिझायनर चॅनल आहे तर यावर मी ऑलरेडी ड्रेस आणि ब्लाउजचे क्लासेस घेतलेले आहेत, ते सुद्धा फ्री मध्ये। आणि खूप काही आपली यूट्यूब फॅमिली आहेत म्हणजे सबस्क्रायबर आहेत की त्यांनी ते बघून शिकला ते आणि त्यांचा बिझनेस छान असा सेट सुद्धा झालेला आहे। सो खूप छान वाटतंय मला। आता झालं काय सध्या की आपल्या चॅनलवर नवीन सबस्क्रायबर येतच राहतात आणि त्यांना ते काही व्हिडिओ जुने मिळत नाहीये। सांगूनही त्यांना चॅनलवर कसे ते जुने व्हिडिओ बघावेत हेही कळत नाहीये। सो खास नवीन शिकणाऱ्यांसाठी मी आपल्या आजपासून म्हणजे हा जो काही ब्लाउज क्लास आहे ना हा पुन्हा स्टार्ट करत आहे। तर बघा ऍक्च्युली हा जो काही क्लास आहे तर यामध्ये आपण बऱ्याच बेसिक गोष्टी शिकणार आहोत। त्याआधी महत्त्वाचा पॉइंट आहे जो बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की शिवण क्लास करणं अवघड आहे की सोपं आहे? तर खरं तर सोपं आहे। फक्त एवढंच आहे की तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन काही गोष्टी शिकायच्या असतात। कारण कुठलीही गोष्ट नवीन किंवा पहिल्यांदा आपण शिकतो तेव्हा ती आपल्याला हार्ड वाटते आणि जमेल की नाही हे बरेचसे प्रश्न पडलेले असतात। तर मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत हा क्लास स्टार्ट करणार आहे, अगदी बेसिक कन्सेप्ट पासून। म्हणजे नक्की शिवण क्लास म्हणजे काय असतो, त्यात आपण काय शिकणार आहोत, कुठल्या गोष्टी लागतात, कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने आपल्या शिवण क्लासची प्रॅक्टिस करायची जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल, फिटिंग पण परफेक्ट येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले कस्टमर सुद्धा वाढतील आणि आपल्याकडे कस्टमर येतील। सो या सगळे पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे क्लास करताना जी काही भीती वाटते ती। तर अजिबात भीती वाटून घ्यायचं नाहीये। मी अतिशय सावकाश आणि खरं तर एकदम बेसिक पासून स्टार्ट करणार आहे जेणेकरून तुम्हाला मशीन क्लास बद्दल काहीही माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला हा पहिल्या दिवसापासूनचा जो काही क्लास आपण सुरू करणार आहोत तर तो बघून तुम्ही आरामशीर शिकू शकाल। आता महत्त्वाचं म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरं तर पुन्हा क्लास चालू करण्याचं कारण हे आहे की जे काही आधीचे आपण म्हणजे पहिल्या दिवसापासून 48 दिवसापर्यंत जे काही ब्लाउजचे क्लासेस घेतलेले आहेत त्यामध्ये बरेचसे पॅटर्न आपण शिकलेले आहोत। तर तो क्लास ना खरं तर 1.5-2 वर्षापूर्वीचा झालेला आहे आणि दिवसेंदिवस व्हिडिओची क्लिअरिटी म्हणजे मोबाईल पण चेंज होतो। पहिल्यांदा माझ्याकडे एवढा पण छान मोबाईल नव्हता जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं, त्या मानाने आताचा मोबाईल खूप चांगला आहे, त्यामध्ये व्हिडिओज अजून क्लिअर येतात जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट लवकर क्लिअर पण होतील। आणि कसं असतं ना जेवढी आपण प्रॅक्टिस करू ना तेवढं आपल्याला नॉलेज आपल्यालाच लक्षात येतं। मग तसं प्रत्येकाच्या बाबतीत असतं। म्हणजे मी तुम्हाला शिकवते तर याचा अर्थ मी खूप परफेक्ट असेल असं नाही। मला ज्या पद्धतीने माहित आहे जसं माहित आहे तसं मी अगदी सोप्या पद्धतीने नेहमीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते। तर अजून 1-1.5-2 वर्षामध्ये माझ्यामध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट झाली, मला सुद्धा बऱ्याचशा नवीन गोष्टी कळलेल्या आहेत। सो म्हटलं की चला काही नवीन गोष्टी सोबत व्यवस्थित अतिशय सावकाशपणे आपला हा जो काही ब्लाउजचा शिवण क्लास आहे तर हा अगदी बेसिक पासून स्टार्ट करावा जेणेकरून जे काही तुम्ही नवीन शिकत आहात तर त्यांना क्लास करणं सोपं जाईल। महत्त्वाचं म्हणजे हा क्लास आपला फ्री आहे। बरेचशा कमेंट्स येत आहे की ऑनलाईन क्लास घ्या, ऑफलाईन घेते का, तू कुठे राहते? महत्त्वाचं म्हणजे मी कुठे राहते, मी पुण्यात राहते। या व्यतिरिक्त मी डिटेल ॲड्रेस कोणालाच देऊ शकत नाही कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की यूट्यूब चॅनल किंवा हे एक सोशल मीडिया झालेली आहे आणि यावर सोशलाइज आपण प्रत्येक पर्सनल गोष्ट टाकत नसतो। सो त्यामुळे मी पुण्यात राहते एवढं फक्त मी तुम्हाला सांगू शकते। सध्या तर मी घरी क्लासेस घेत नाहीये आणि ऑनलाईन क्लासेस घ्यायला बऱ्यापैकी जणांना माहीत असेल, जे कोणी नवीन असेल की माझा मुलगा आहे छोटा तर त्याचं स्कूल वगैरे हे सगळं ॲडजस्ट करून मला ऑनलाईन क्लास पॉसिबल होत नाहीये कारण की आपलं ही जी काही सायली फॅशन डिझायनर चॅनल आहे यावर रोजचा व्हिडिओ टाकावा लागतो आणि एक व्हिडिओ टाकण्यासाठी दिवसभरचे पूर्ण कष्ट असतात। त्यामागे व्हिडिओ शूट करणं, कटिंग, स्टिचिंग, एडिटिंग, त्याचबरोबर घरातलं बघणं, या सगळ्या गोष्टीमध्ये माझा पूर्ण दिवस जातो आणि ह्या पूर्ण दिवसात मला ऑनलाईन क्लासेस घ्यायला खरंच टाइम मिळत नाहीये। खूप सारे कमेंट्स येतात की किती फी आहे वगैरे, तर आता स्टार्ट करायला काही प्रॉब्लेम नाही पण सध्या जरी मला टाइम नाहीये, बघूयात आता माझा मुलगा थोडा मोठा झाल्यावर जर मला जमलं तर मी नक्कीच ट्राय करेन सुरू करण्याचं क्लासेस, पण आता सध्या तरी करणार नाहीये। पण तुमच्या एवढा आग्रह खातर मग मी विचार केला की पुन्हा आपण क्लास सुरू करूया, तो सुद्धा फ्री म्हणजे मोफत।
तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून म्हणजे रोजचा व्हिडिओ येईल त्यानुसार तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं की तुमचा शिवण क्लास एकदम परफेक्ट असा नक्कीच होईल. तुम्हाला कुठेही म्हणजे काही बाहेर जायची वगैरे काहीच गरज नाही, इतक्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. कारण काय होतं की बऱ्याचशा लेडीज अशा असतात की त्यांना क्लास करण्याची खूप इच्छा असते, पण त्या घरातल्या काही जबाबदाऱ्यांमुळे बाहेर जाऊन क्लास करू शकत नाही. खास अशा माझ्या मैत्रिणींसाठी हा क्लास मी सुरू करत आहे, तो सुद्धा अगदी मोफत आहे. कारण की आजकाल मोबाईल हा प्रत्येकीकडे असतोच, त्यामध्ये नेटही असतं. कारण की कसं झालेलं आहे, आजकाल जसं आपलं पहिलं होतं ना, अन्न वस्त्र निवारा या आपल्या जे काही मूलभूत गरजा होत्या त्यामध्ये आता हे आपला मोबाईल इंटरनेट हे सुद्धा ऍड झालेलं आहे. अच्छा ठीक आहे, आपण काळानुसार बदलतोय आणि प्रत्येक गोष्टीचा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज म्हणजे नफा आणि तोटा असतो. तर ह्या मोबाईलचा तुम्ही एक फायदा करून घेऊ शकतात की ते नेट वापरून तुम्ही घर बसल्या शिवण क्लास नक्कीच करू शकता, ते सुद्धा तुमच्या टाईमनुसार. हा व्हिडिओ मी रोज 12:30 किंवा 12:15ला जसं मला जमेल त्या पद्धतीने क्लासेसचा व्हिडिओ येत जाईल. तुम्हाला दिवसभरातून जेव्हा टाइम मिळेल तुमच्या टाईमनुसार, घरातली सगळी कामं आवरलेली आहेत, तुमची मुलं स्कूलला असेल, दुपारी तुम्ही निवांत असाल किंवा रात्री सगळी कामं झाल्यानंतर निवांत असेल किंवा 12:15ला निवांत असेल, तुमच्या टाईमनुसार तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून घर बसल्या नक्कीच छान परफेक्ट असा क्लास करू शकतात, ते सुद्धा अगदी बेसिक कन्सेप्ट पासून. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला या क्लासमध्ये सांगणार आहे, ज्या मी याआधी सुद्धा सांगितलेल्या नसतील किंवा तुम्हाला सुद्धा याआधी कुठेही क्लासमध्ये सांगितलेलं नसेल. कारण मी स्वतः क्लास लावला होता बाहेर, जेव्हा स्टार्टिंगला मी शिकत होती तो खूप वाईट अनुभव आलेला आहे आणि ते अनुभव तुम्हाला येऊ नये यासाठी अगदी बेसिक पासून व्यवस्थित छोट्या मोठ्या गोष्टी क्लिअर करत करत आपण हा क्लास करणार आहोत. ते सुद्धा अगदी सावकाशपणे तुम्हाला जमेलच, जमणार नाही असं काही नाही, फक्त त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. सो त्यामुळे मग आता फायनली आजपासून आपण आपला हा जो काही फ्री मोफत ब्लाऊजचा शिवण क्लास आहे तो सुरू करणार आहात. आय होप सो तुम्ही नक्कीच आपला हा क्लास अटेंड कराल आणि हा क्लास बघून नक्कीच तुम्ही छान असं ब्लाऊज परफेक्ट शिकाल आणि तुम्हाला नक्कीच जमेल. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे रोज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्ही लगेच त्याच दिवशी करून बघायचं आहे. ठीक आहे, त्या दिवशी नाही जमलं दुसऱ्या दिवशी करून बघा आणि त्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय चुकतंय तर हे नक्कीच लगेच क्लिअर करेल. म्हणजे काय होईल की तिथल्या तेवढ्या गोष्टी तुमच्या तिथे क्लिअर होते. पुढे जाण्याच्या आधीच्या गोष्टी क्लिअर झालेलं बरं असतं, म्हणजे पुढच्या गोष्टी समजायला करायला सोपं जातं. आता हा मेन पॉईंट आहे. तर हा जो कोणी क्लास नवीन आजपासून सुरू करताय, जॉईन करताय, त्यांच्यासाठी आहे की जे शिकवते ते करून बघायचं. वही कशी रेडी करायची, वही कसं काय लिहायचं, कुठली पॅटर्नची वही वापरायची, कुठल्या गोष्टी शिवण क्लाससाठी लागतात, हे सगळं आपण बेसिक बघणार आहोत. आता महत्वाचं म्हणजे अजून एक कन्सेप्ट क्लिअर करते मी तुम्हाला की आपण ह्या क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत. तर बघा, हा ब्लाऊज क्लास आपण स्टार्ट करणार आहोत. त्या ब्लाऊज मध्ये भरपूर सारे प्रकार असतात बघा. 1 टक्स असतो, 4 टक्स असतो, प्रिन्सेस असतो आणि कटोरी असतो. त्यामध्ये डबल कटोरी सुद्धा असतो. ऍक्च्युली एवढ्यात खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की डबल कटोरी. ठीक आहे, आपण ह्या क्लासमध्ये तेही कव्हर करूया. त्याचबरोबर कॉलरचा ब्लाऊज असतो, बोटनेक ब्लाऊज असतो, अशा बरेच प्रकार आहेत. तर हे सगळे प्रकार आपण शिकणार आहोत. बऱ्याचदा वर्कवाला ब्लाऊज असतो, कप्स लावून आपण ब्लाऊज स्टिच करत असतो, तर तो कसा स्टिच करायचा, अशा वेळेस कटिंग स्टिचिंग कशी करायची, डिझायनर ब्लाऊज कसा रेडी करायचा, तर हे सगळं सविस्तर आपण ह्या क्लासमध्ये बघणार आहोत. जेणेकरून तुम्ही जर हा क्लास केला तर तुम्हाला सगळे ब्लाऊज परफेक्ट स्टिच करता येईल, कधीच कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जरही आलाच तर मला कमेंट करा, मी नक्कीच जसं जेव्हा जमेल तेव्हा तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता बघा, मी म्हटल्याप्रमाणे आपण 1 टक्स ब्लाऊज शिकणार आहोत, 4 टक्स सुद्धा. 4 टक्स मध्ये सुद्धा 2 प्रकार असतात. 4 टक्स मध्ये बघा, विथ क्रॉस पट्टी आणि विदाउट क्रॉस पट्टी. ऍक्च्युली आता तुम्हाला ते कळणार नाही, काही जण क्रॉस पट्टी म्हणतात, काही जण योग पट्टी म्हणतात. पण आपण जसं स्टेप बाय स्टेप पुढे शिकत जाऊ तसं तेही तुम्हाला कळेल की कुठल्या ब्लाऊजला काय म्हणतात, की पॅटर्न नुसार ब्लाऊज कसा बदलतो, कटिंग स्टिचिंग हे सगळंच आपण सविस्तर बघणार आहोत. आता 4 टक्स मध्ये 2 पार्ट झाले बरोबर. त्याचबरोबर प्रिन्सेस मध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. तर तो म्हणजे सिंपल आपण रेग्युलर स्टिच करतो तो म्हणजेच विदाउट क्रॉस पट्टी आणि विथ क्रॉस पट्टी, म्हणजे 3 पीस प्रिन्सेस सुद्धा आपण त्याला म्हणत असतो, ज्याला आपण योग पट्टी लावतो, काही जण त्याला क्रॉस पट्टी म्हणतात. तर तो ब्लाऊजचा पॅटर्न सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर ट्रेंडिंग खूप सारे जणांची रिक्वायरमेंट असते ती म्हणजे कटोरी ब्लाऊज. तर कटोरी ब्लाऊजचा टक्स येत नाही, काहींचं म्हणणं आहे त्याला खूप टोक दिसतं, ते दिसायला नको, साईड पार्ट कटोरी कमी जास्त होते, फिटिंगची लाईन सरळ येत नाही, बाही कटिंग जमत नाही. तर हे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे आपला हा क्लास.
तर कटोरी ब्लाऊज सुद्धा अतिशय सविस्तर सगळ्या साईजसाठी कटोरी कशी वाढवायची, कशी कटिंग करायची एवढंच नाही तर बेसिक पासून म्हणजे पेपर कटिंग पासून तर डायरेक्ट कपड्यावर आपण डायरेक्ट कटिंग कशी करू शकतो तर इथपर्यंत आपण ह्या क्लासमध्ये सगळंच कव्हर करणार आहोत. त्यानंतर आता सध्या ट्रेंड चालू असेल बोटनेक ब्लाऊज. तर बोटनेक ब्लाऊज सुद्धा ब्लाऊज मध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याचशा कमेंट्स असतात की शोल्डर, ऍक्च्युली बोटनेक ब्लाऊजला आपल्याला पूर्ण शोल्डर लागत असतं. मग शोल्डर कसं असतं, किती घ्यायचं बोटनेक ब्लाऊज साठी, कारण रेग्युलर ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊजच्या शोल्डर मध्येच महत्वाचा हा फरक असतो. त्यामुळे गळा रुंदी चेंज होते, मुंढा चेंज होतो आणि त्यामुळे काय होतं की आपलं कन्फ्युजन होतं. मग कधीतरी आपल्याला शोल्डर खूप मोठं होतं, मग ते इथे लूज होतं, असं खाली उतरतं, शोल्डर पण उतरतं रेग्युलर ब्लाऊजला सुद्धा आणि बोटनेकला सुद्धा. कधीतरी बोटनेक ब्लाऊजला शोल्डर हे खूप टाईट होतं. मग ते का होतं, त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करावी, फिटिंग कशी केली गेली पाहिजे. त्याचबरोबर काहींची स्लीव छोटी असते, काहींची कोपऱ्यापर्यंत असते, ज्याचा आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे. मग तसं असेल तर कटिंग कशी करायची, फिटिंग परफेक्ट येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हे सगळं सविस्तर आपण बघणार आहोत. तर साध्या ब्लाऊज पासून अस्तरचा ब्लाऊज, डिझायनर ब्लाऊज, सगळे पॅटर्न, जेवढे पॅटर्न्स असतील तेवढे सगळे पॅटर्न आपण ह्या क्लासेसमध्ये कव्हर करणार आहोत. आता महत्वाचं म्हणजे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी आपण हा क्लास स्टार्ट करतोय. म्हणजे आपले जुने सबस्क्रायबर आहेत की जे ऑलरेडी शिकलेले आहेत तर त्यांचं काय, तर बघा आपला हा जो काही क्लास आहे तर हा 1 दिवसाचा जाईल. म्हणजे 1 दिवस मी क्लास टाकेल, 1 दिवस मी डिझाईन टाकेल, जेणेकरून आपले जे काही रेग्युलरचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना नवनवीन डिझाईन नक्कीच शिकते. कारण की मी आपल्या ह्या चॅनलवर थेरी, कटिंग, स्टिचिंग बरोबर डिझाईन सुद्धा शिकवतच असते आणि छान छान ट्रेंडिंग डिझाईन, आणि तुम्ही खरं तर खूप छान रिस्पॉन्स देताय, त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आणि मग बघा 1 दिवस तुम्हाला मिळतोय जे क्लासेस करत आहेत त्यांना, तर तुम्ही क्लासेस करून दुसऱ्या दिवशीपर्यंत व्यवस्थित प्रॉपर प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे 1 दिवसात आपला क्लास येत जाईल, 1 दिवसात आपली डिझाईन येत जाईल. म्हणजे नवीन शिकणाऱ्यांचा पण फायदा होईल आणि जे आपले नवीन सबस्क्रायबर आहेत तर त्यांना सुद्धा नक्कीच नवनवीन डिझाईन्स शिकता येतील. म्हणजे बॅकनेकची डिझाईन असो किंवा स्लीवची असो. आणि जर कोणी आपले जुने सबस्क्रायबर आहेत पण तुम्हाला जर काही कन्सेप्ट क्लिअर होत नसतील किंवा काही प्रॉब्लेम्स येत असेल तर तुम्ही सुद्धा ही क्लास नक्कीच अटेंड करू शकतात. कारण की फ्री आहे, तुम्हाला कुठेही याला फीज द्यायची नाहीये, पैसे देऊन शिकायचे नाही, तुम्ही फ्री म्हणजे मोफत मध्ये शिकू शकता. तर छोट्या मोठ्या कन्सेप्ट जर असतील काही तुमच्या क्लिअर होतील नक्कीच. कारण की मी म्हटल्याप्रमाणे अतिशय बेसिक पासून स्टार्ट करणार आहे. काही प्रॉब्लेम येत असेल, कारण अजूनही बऱ्याचशा कमेंट्स येत असतात, शोल्डर उतरतं, मुंड्यामध्ये चुन्या येतात, फिटिंगची लाईन सरळ येत नाही, बाही कटिंग होत नाही, बाही एक तर कमी पडते, एक तर जास्त होते, डिझाईनची बाही असते तर ती कशी जोडायची, तर ह्या ज्या काही गोष्टी असतील तर ह्या क्लासमध्ये नक्कीच कव्हर होणार आहे. तर तुम्ही हा क्लास सुद्धा आपला नक्कीच अटेंड करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच सॉल्व्ह होतील. ठीक आहे. सो चला मग आजचा इम्पॉर्टंट जो काही आपला व्हिडिओ होता तर तो हाच होता की मी तुम्हाला सांगणार होते की आपण क्लास हा फायनली स्टार्ट करत आहोत आणि आज आपला खरं तर क्लासचा पहिला दिवस होता. सो त्यामुळे मी खूप काही जास्त घेतलेलं नाही, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जस्ट आपण काय शिकणार आहोत क्लासमध्ये, जेणेकरून तुम्हाला सुद्धा थोडीशी आयडिया येईल की क्लास शिकणार आहोत आपण किंवा क्लास करणार आहोत, आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागणार आहेत, त्याचबरोबर आपण काय शिकणार आहोत, ब्लाऊज मध्ये कुठल्या आणि किती पॅटर्न्स असतात हे सुद्धा तुम्हाला माहित असणं खूपच गरजेचं आहे. आता बघा आज क्लासचा पहिला दिवस आहे तर तुम्ही सुद्धा व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे की कुठले कुठले ब्लाऊज असतात, कुठल्या कुठल्या पॅटर्नचे असतात, क्रॉसपट्टी, विदाउट क्रॉसपट्टी. ऍक्च्युली हे डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत, पण हे जर तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला अजून समजायला आणि शिकायला सोपं जाईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली क्लास आजपासून स्टार्ट केलेला आहे. आज आपण काही घेतलेलं नाही, ओव्हरऑल फक्त आपण काय शिकणार आहोत एवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तर नक्कीच आपल्या ह्या सायली फॅशन डिझायनर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही नवीन पुढे आपले क्लासचे किंवा डिझाईनचे व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल. त्याचबरोबर बघा बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला कधी काही ना व्हिडिओ सुद्धा मिळत नाही, तर सायली फॅशन डिझायनर हे चॅनल जर तुम्ही सर्च केला तर त्या चॅनलवर जर गेला तर होम, व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ, प्लेलिस्ट, कम्युनिटी हे वरती ऑप्शन असतात आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर तुम्ही सर्च करू शकतात, बघू शकतात तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे नाही तो. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्ही नक्की जॉईन करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हा क्लास पुढे कंटिन्यू नक्की करता येईल. महत्वाचं म्हणजे घर बसल्या तुम्ही हा क्लास फ्री मध्ये करू शकाल आणि इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोपं की तुम्हाला आपला हा क्लास अटेंड करून नक्कीच परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग करताच येते. त्याचबरोबर डिझाईन, फिनिशिंग या सगळ्या गोष्टी आपण पुढे कव्हर करणारच आहोत.
त्यासाठी आपला हा क्लास कंटिन्यू नक्कीच करा. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा महत्त्वाचा असा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.